संस्थापक अध्यक्ष श्रीयुत कैलासवासी नानासाहेब देशपांडे यांची आज पुण्यतिथी आहे आणि याच वेळी प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। रितेश शशिकांत देशपांडे यांचं मी शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो। आता मान वाढवणारं असं व्यक्तिमत्व आणि आपण ज्या शाळेत शिकतो आहोत ती सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ज्यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून साकारलं गेलं ते नानासाहेबांची ख्याती ही पूर्ण महाराष्ट्रभर होती। अनेक अभिनेते असतील, नाट्य कलावंत असतील, राजकीय क्षेत्रातले पुढारी असतील, यावल शब्द म्हटला त्यांनी नानासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करावे। यावलच्या नागरिकाला तो क्षण त्यांच्या जाण्याचा अतिशय दुःखदायक असा होता। नानासाहेब म्हटलं की त्यांचं व्यक्तिमत्व हे जितकं करारी तितकंच नम्र देखील होतं। इतिहासाचे ते जाणकार होते, शेतीचं त्यांना ज्ञान होतं, सांस्कृतिक कार्यक्रमाची त्यांना आवड होती, गुणवंतांची त्यांना चोख पारख होती। असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व। नानासाहेबांचं त्यांच्या नातवाचा देखील नानासाहेबांचा जन्म 27 फेब्रुवारी 1926 रोजी झाला। त्यांचं मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालं होतं, परंतु त्यांना शाळेच्या व्यतिरिक्त इतकं ज्ञान होतं की अनेक विद्वान व्यक्ती, नावाजलेल्या महाराष्ट्रातल्या व्यक्ती त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी येत होत्या। विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः पाहिलेलं आहे। इतिहासाचं पुस्तक वाचताना तिथला जो प्रसंग आहे, तिथलं जे ठिकाण आहे ते प्रत्यक्ष पाहून येण्याची त्यांना आवड होती। मग ते किल्ले असतील किंवा एखादा महाल असेल किंवा एखादं गाव असेल प्रसिद्ध, त्या ठिकाणी जी घटना घडली त्या स्पॉटवर ते प्रत्यक्ष जात असत आणि ती माहिती जाणून घेत असत। बाजीराव मस्तानी हा जो विषय आहे हा त्यांच्या खास आवडीचा होता आणि त्यावर ते बऱ्याच वेळा चर्चा आलेल्या व्यक्तींशी घडवून आणत होते। तसे इतिहास प्रेमी देखील होते, तेवढेच ते धार्मिक देखील होते। गजानन महाराजांची ज्यावेळी पालखी निघत होती त्यावेळेचा जो आपल्याकडे यायची, आता त्यांनी पूर्ण याच्यातून बंद केली ती पालखी, शेगावून यायची, त्यावेळी यावल शहरात पूर्ण उत्साहाचं वातावरण राहायचं आणि त्या पालखीचा मुक्काम मनोहर उद्यानमध्ये राहायचा। त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी केलेल्या सूचना, आणखी या व्यतिरिक्त कलावती आईंचाही कार्यक्रम असेल तर अशा अनेक धार्मिक कार्यक्रमात नानासाहेबांचा पुढाकार असायचा। व्यक्तिमत्व होतं की सर्व धर्माविषयी त्यांच्यामध्ये सहिष्णुतेची भावना होती। कोणत्याही धर्मातील असा एकही व्यक्ती नाही की जो नानासाहेबांचं कौतुक करू शकणार नाही। नानासाहेबांचं नाव घेत असतात। असे सर्व धर्मांचा आदर करणारे व्यक्तिमत्व आपल्या धर्मा
चे जे उत्सव आहे त्या संदर्भातही पुढाकार घेणार असं व्यक्तिमत्व नानासाहेब. नानासाहेबांचा जो व्यवसाय, तो प्रमुख व्यवसाय होता शेती, आणि शेतीबरोबरच कापूस या पिकांच्या संदर्भातला उद्योग त्यांनी सुरू केलेला होता. आणि अनेकांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा असा फायदा झाला की अनेकांच्या रोजीरोटीची व्यवस्था ही नानासाहेबांनी करून दिलेली होती. जो गरजू आहे, जो गरीब आहे, त्या व्यक्तीला हेरून त्याच्या रोजीरोटीसाठी काय करता येईल यासाठी त्यांची तळमळ असायची. सन्माननीय व्यासपीठ, आज उपस्थित असलेले या ठिकाणी आमचे नितेश देशपांडे, शाळेचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू वगैरे, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज कैलासवासी नानासाहेब देशपांडे यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्याबद्दल काय सांगायचं, नेमकं सांगण्यासारखं भरपूर आहे. जोशी सरांनी आपल्याला भरपूर सांगितलंय, परंतु नानासाहेबांची एक शिकवण होती की परोपकार, आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणं. आणि या ठिकाणी त्यांनी ही जी शाळा उभारली, या शाळेत या गोरगरीब विद्यार्थ्यांना आपण कसं उत्तम प्रकारे शिक्षण देऊ शकतो, आणि या शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. नानासाहेबांबद्दल सांगायचं तर मला त्यांचा अतिशय थोडा सहवास लाभला, पण मी बघितलंय अतिशय जवळून. 1985 ला इयत्ता 10वीला मी या शाळेत शिकत होतो, आणि त्यावेळा माझ्या मते मला नेमकं 1-2 वर्ष इकडे तिकडे होईल, परंतु नानासाहेब अमेरिकेला गेले होते. बघा, तो काळ असा होता की त्यावेळा एवढी आधुनिकतेची जोड नव्हती आणि एवढी टेक्नॉलॉजी सुद्धा डेव्हलप नव्हती. अशा काळामध्ये नानासाहेब अमेरिकेत गेले, आणि अमेरिकेत गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी शेतीचं प्रशिक्षण घेतलं. शेतीविषयी नेमकी अमेरिकेत शेती कशी केली जाते त्याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी ते गेलेले होते. आणि आम्ही त्यावेळेला विद्यार्थी दशेत होतो. याच ठिकाणी याच ग्राउंडवर आम्ही बसलेलो होतो. नानासाहेब दुसऱ्या दिवशी या ठिकाणी, म्हणजे माझ्या मते 8-10 दिवसांनी ते आले. मला वाटतं सराफ सर HM असतील त्यावेळा, आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ते जे ज्ञान घेऊन आले ते ज्ञान केवळ त्यांच्यापुरतं सीमित न ठेवता आपल्या विद्यार्थ्यांना या बाबतीत काय माहिती आपण देऊ शकतो, आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना काय देऊ शकतो, या बाबतीत नानासाहेब या ठिकाणी आले होते. आणि त्यांनी त्यावेळा त्या टेक्नॉलॉजीचा, त्या आधुनिकतेचा, शेतीचा, त्या ठिकाणी शेती कशी केली जाते याबाबत माहिती दिलेली होती. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर नानासाहेबांचा आम्ही त्यावेळा सरस्वती उत्सव आपला मनोहर उद्यानला व्हायचा. आपल्या शाळेचा सरस्वती उत्सव म्हणजे पूर्ण ह्या पंचक्रोशीत खूप फेमस होता. आणि अशा पंचक्रोशीत फेमस असताना त्या ठिकाणी ज्यावेळेला आमची प्रॅक्टिस व्हायची त्यावेळेला माझ्या मते नानासाहेब येऊन बसायचे आणि स्वतः भरपूर प्रमाणात लक्ष घालायचे. मग ते डेकोरेशन असं दुसाने सर होते त्यावेळेला, दुसाने सर, NDS सर, आता TP पाटील सर आहेत आपले, त्या प्रॅक्टिसच्या वेळा सुद्धा नानासाहेब स्वतः लक्ष घालायचे. आपल्या गावामध्ये गजानन महाराजांची पालखी यायची, त्याची सुद्धा आवड नानासाहेबांना होती. त्याबरोबर संगीताची सुद्धा खूप आवड होती. आणि आम्ही ज्यावेळेला ते शिकत होतो त्यावेळेला घांगरेकर सर होते हायस्कूलला. त्या घांगरेकर सरांनी संगीताच्या बाबतीत आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना भरपूर प्रमाणात नानासाहेबांच्या माध्यमातून मार्गदर्शन किंवा शिकवलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक पदांवर आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत. आता तुम्ही खूप छोट्या बांधल्या अवस्थेत आहे, तुमच्याशी अति उच्च लेवलचं बोलणं हे सुद्धा चुकीचं होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला समजेल असं मी बोललं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही एकच लक्षात ठेवा की तुम्ही या फार भाग्यवान आहात की तुम्ही सरस्वती विद्या मंदिर या शाळेत शिकताय. आणि या शाळेत शिकत असताना तुम्ही नेमकं तुमचं एम समोर ठेवा की आपल्याला पुढे काय करायचं आहे. आपण आपल्या आई वडिलांचं नाव कसं लौकिक करू शकतो. आपल्या शाळेमध्ये आपल्याला ज्ञान देण्यासाठी आपले शिक्षक वृंद आहेत. आणि अशा अवस्थेत तुम्ही नेमकं चांगलं ज्ञान घ्या, चांगला संकल्प करा, आणि आपल्या आई वडिलांचा आदर ठेवून आपल्या नानासाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीचा अवलंब करा आणि एक चांगलं नागरिक घडण्याचा प्रयत्न करा.
नागरिक म्हणजे काय की आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणं, हे खूप महत्वाचं आहे. खोटं बोलून मोठं होणं याला महत्व नाही. आपल्या कर्तव्य जे आहे त्याचं पालन करा आणि मोठं व्हा. बघा तुम्हाला यश मिळतं की नाही. अशा प्रकारे नानासाहेबांचं जीवन खूप मोठं आहे. आपल्या शाळेमध्ये माझ्या मते 2001 किंवा 2 मध्ये पी जोशी सर HM असताना हस्तलिखित प्रकाशित केलेलं आहे. त्यामध्ये मी नानासाहेबांच्या जीवनावर माझा लेख लिहिलेला आहे. कदाचित ते दामोरी सर तुमच्या ग्रंथालयात जर असलं तर मुलांना उपलब्ध करून द्या. तर त्यामध्ये अनेक शिक्षकांचे लेख सुद्धा आहेत. त्याचं वाचन करा आणि वाचन केल्यानंतर मग तुम्हाला समजेल. फार वेळ मी घेणार नाही कारण जास्त भाषण करण्यात अर्थ नसतो. पण नानासाहेब मला जे गवसले, जिंदगी की खूबसूरती अच्छे विचार है, अच्छे विचार ही जीवन का सर्वश्रेष्ठ मूल्य है और इन विचारों को अपनाने वाले नाना साहेब हमारे सबके जीवन का आदर्श है. म्हटलं म्हणजे कैलासवासी नानासाहेब देशपांडेंचा स्मृती दिन. या स्मृती दिनानिमित्त काही माझ्यावरती सुद्धा असे काही त्यांच्या सहवासात राहून असे काही अनुभव आलेले आहे की ते 2 मिनिटं मी तुमच्या समोर सांगतो. मी 1990 या वर्षी सरस्वती विद्या मंदिरमध्ये लागलो. लागल्यानंतर अध्यक्षांना मी पाहिलं नव्हतं. नानासाहेबांना, त्यावेळेचे अध्यक्ष आमचे कैलासवासी नानासाहेब देशपांडे, मी पाहिलं नव्हतं. माझी इंटरव्ह्यू सराफ सर, कुलकर्णी सर, MB कुलकर्णी सर, वाणी सर या लोकांनी घेतली माझ्या शाळेमध्ये. त्यावेळेचे आमचे मुख्याध्यापक सराफ सर होते. सराफ सरांनी सांगितलं की तुम्हाला नानासाहेबांनी बोलवलेलं आहे. कंपाऊंड माहित नाही, काही माहित नाही, रस्ता थांबून दिला, असं कसं होता. मी गेलो बरोबर. गेल्यानंतर नानासाहेब होते ते पत्र्यांच्या शेडमध्ये होते. बस अरे नमस्कार केला मी त्यांना. नमस्कार केल्यानंतर ते चालत गेले पुढे 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 पुढे. मी चाललो त्यांच्या मागे मागे मागे. गेल्यानंतर 5 नंबरचा जो एरिया त्यांचा आहे त्या ठिकाणी त्यांनी मला तिथपर्यंत मागे येऊ दिलं आणि तिथून मला परत पाठवलं मागे. म्हणे जा म्हणे त्या पत्र्या शेडमध्ये लाईट पडलेला आहे म्हणे, तो घेऊन या. आवाज असा होता की रस्त्यामध्ये आपल्याला म्हणजे असं वाटायचं काय काय नाही. एक वेळेस दिसतो हातात धरला जायचा पण नानासाहेब हातात, म्हणजे एवढं त्यांचं व्यक्तिमत्व जबरदस्त होतं. गेलो मी घाबरत 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 पत्र्या शेडमध्ये गेलो. पाहिलं लाईट काही मला दिसला नाही. गेलो परत त्यांच्याजवळ. परत म्हटलं दादा म्हटलं लाईट काही मला दिसला नाही. लाईट नाही दिसला असं म्हणताच खेती थप्पड की गूंज, जे थप्पड मारली माझ्या पाठमध्ये तिथे 15 मिनिटं ते जागा वळवळ वळवळ करत राहिली. आणि मग सरपाईची मस्तकात गेली. एक तर नोकरी नाही लागली तर अशा ठिकाणी लागली. सांगायचं किरणला सामान टाकायलाच नव्हतं. मला फार मिळाला. मी गेलो, सामान टाकला. जवळजवळ 11 वर्ष मी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी राहिलो. त्या 11 वर्षामध्ये नंतर त्यांनी मला कुठलंही काम असं ज्याला म्हणतो आपण छोटं मोठं असे न सांगता मोठे मोठे कामं सांगायला सुरुवात केली. ते पण मोजकेच आठवते, म्हणजे 1 किंवा 2 जास्तीत जास्त माझ्या मध्ये. कुठलाही असं नाही की शिपाई आले याला बाजार घ्यायला पाठवा, याला मुळा घ्यायला पाठवा, याला आमचा घ्यायला पाठवा. संध्याकाळी काय करायचो आम्ही की जाऊन त्यांच्या कंपाऊंड मध्ये थांबायचो की बा आपल्याला काही काम सांगतील, काही सांगतील. असे त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला इथे जेव्हा काम असेल तेव्हाच बोलवणार नाही, तोपर्यंत तुम्ही या बसा, काही चिंता करायची. असं करता करता बरेचसे त्यांचे असे अनुभव होते. मला त्यांनी एक तेव्हा ते साहेब एकदम म्हणजे इतके प्रेमळ की तुम्हाला काय सांग, पण संतापले की एकदम कठीण असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ
1990 पासून तर आजपर्यंत मला कुठल्याही प्रकारे देशपांडे परिवाराचे कडून कुठलेही त्रुटीच्या कोणताही असं हे मिळालं नाही. सगळे जे काही काम असेल आमचं तर झालं, आमच्या मुलांचे सुद्धा लग्नांमध्ये देशपांडे परिवारांनी आम्हाला ती पण मदत केली. का किरणला एवढे पैसे लागतात, 20,000 लागतात, देऊन टाका. किरण काय करतो काय नाही यांची म्हणजे अशा प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. म्हणून आज 25 जानेवारी नानासाहेब देशपांडे यांच्या स्मृतिदिन या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. आणि आपल्या लक्षात आलं असेल की नानासाहेब देशपांडेंनी कशी माणसं निवडली आहे. किरण, नानासाहेबांनी वरतून निश्चित तुझं भाषण ऐकलं असेल, खूप झाले असतील ते, आणि ते असते तर तुला नक्कीच सांगितलं असतं, अरे किरण तू D.Ed किंवा B.Ed करून घे, तुला इथे शिक्षक म्हणून मी रुजू करून घेतो. सन्माननीय व्यासपीठ यांच्या परवानगीने नानासाहेबांच्या आठवणींमधल्या माजी नगरसेवक देवराम राणे यांनी लिहिलेलं आदर्श शेजारी हा एक छोटासा भाग मी वाचून दाखवणार आहे. तत्पूर्वी ज्या आमच्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नानासाहेबांचा सहवास लाभला ते खरोखर धन्य आहे. कैलासवासी हे विशेष नानासाहेब देशपांडे यांचे नावापूर्वी लावताना कसेचेच होते. नानासाहेब आता या जगात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. गेल्या अनेक वर्षापासून ते माझे शेजारी होते. म्हणजे मी त्यांच्या घराशेजारी राहत होतो असे नाही, मी त्यांच्या घराच्या जवळ शेत आधी करायला आणि नंतर विकत घेतले. या निमित्ताने मी रोजच त्यांच्या घरावरून शेतावर जात व येत असे. रोजच त्यांच्याशी बोलणे व्हायचे. त्यांच्याशी बोलताना आपण एका फार मोठ्या विद्वानाशी बोलत आहोत याची मनाला व बुद्धीला जाणीव व्हायची. मात्र परकेपणा किंवा अवघडल्यासारखं कधीच वाटले नाही. आदरयुक्त आपुलकी वाटायची. मला स्वतःला अध्यात्माची आवड असल्याने नानासाहेबांची अध्यात्मावर चर्चा करायला फार आनंद वाटायचा. खरा हिंदू धर्म कोणता व काही भटजी त्यांच्या स्वार्थासाठी धर्माचा वापर कसा करून घेतात. दानाने पाप नष्ट होत असतील तर ते दान गरिबांना करायच्या ऐवजी भटजीला देणे कसे अयोग्य आहे हे ते मला उदाहरणासह पटवून देत असत. स्वामी बद्दल ते तासनतास बोलत. माझा वेळ मजेत जायचा. काही वेळा चुकून नानासाहेबांची गुरे माझ्या शेतात चरायला यायची. मी किंवा माझ्या घरचे कोणीही त्या बाबतीत कधीही काही बोलले नाही. पण स्वतः नानासाहेब गुराखी किंवा नोकराला गाठत. आपल्या गुरांमुळे दुसऱ्याच्या शेतातील पिकांची नासाडी होऊ नये याबाबत ते फार दक्ष होते. शेजाऱ्यांची कर्तव्य या विषयावर ते नोकराला उपदेश करीत व खरा शेजार धर्म कोणता ते सांगत. ज्यांची स्वतःची कष्ट करण्याची तयारी असेल त्यानेच शेती करावी असं त्यांचं मत होतं. की वासी आले आज 30 दिवस होते. तर आता जवळजवळ मला वाटतं 30 वर्ष पूर्ण झाले असतील त्यांना. तर पण भुरभुर संपत नाही. त्यांचे आयुष्य पुरे 70 वर्षाचे होते. या काळात त्यांनी यावल शहरात राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात एकता जिवंत ठेवली. त्यांचे ज्ञान, त्यांचे चिंतन, मनन चिरस्थायी स्वरूपाचे असल्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या उत्क्रांतीच्या इतिहासातील नानासाहेब देशपांडे यांचे नाव सर्व काळ विशेष महत्त्वाचे मानले जाईल यात शंका नाही. एखाद्या पर्वत शिखराकडे दूर अंतरावरून पाहावे लागते त्याप्रमाणे नानासाहेबांच्या व्यक्तिमत्वाकडे, ज्ञानाकडे, विचाराकडे पाहायला समजून घेण्याचा थोडा वेळ लागतो. नानासाहेबांचा गौरव विशेषांक निघत आहे व त्यात माझा लेख यावा हे माझे मी कर्तव्य समजते. या अंकाच्या माध्यमातून यावल शहरातील लोकांमध्ये थोडी जरी सामाजिक सुधारणा झाली तर गौरव अंकाचे चीज झाले असे मला वाटेल. मी 1991 पासून सामाजिक चळवळीत भाग घेत आहे. तेव्हा अनेक वेळा मी त्यांची भेट घेत होती. त्यांच्या समवेत राष्ट्रीय एकता, सामाजिक एकता, समताच विषयावर चर्चा होत असे. कपडाप्रमाणे वेळ केव्हा कसा निघून जायचा समजायचं देखील नाही. त्यांच्या अनुभवी ज्ञानाचा आज सुद्धा मला उपयोग होत आहे. मला पुस्तकी ज्ञान मिळाले नाही परंतु बोलके ज्ञान मिळाले ते म्हणजे नानासाहेब देशपांडे. त्यांच्या ज्ञान ज्योतीच्या मंद प्रकाशात आपण आपली पाऊल वाटचाल
वाट चालूया व समाजाला प्रकाशित करूया हीच खरी नानासाहेबांची आदरांजली. त्याचप्रमाणे मित्रांनो, नानासाहेबांचा सहवास आम्हाला मिळाला नाही, परंतु भाऊसाहेबांनी सांगितलं, कॅप्टन भाऊनी सांगितलं की जवळजवळ त्या ठिकाणी कुलकर्णी सर असतील, मी आहे, आपले तांबोली सर असतील, पी आर पाटील सर होते, किरण उतारे, आम्ही जवळजवळ त्या ठिकाणी, मी पण जवळजवळ त्या ठिकाणी 13 वर्ष राहिलो मित्रांनो. 13 वर्ष त्या ठिकाणी राहिलो आणि 13 वर्षामध्ये आज आपण बाहेर कुठेही राहिलो तर 1500 3000 भाडं द्यावं लागतं. 13 वर्षामध्ये त्या नानासाहेबांचे जे चिरंजीव आहेत रमणभाऊ देशपांडे, शशिकांत देशपांडे, या लोकांनी एकही रुपया भाडं न घेता 13 वर्ष त्यांच्या ठिकाणी राहिलो. आणि जवळजवळ त्यांनीच मला सांगितलं, कुलकर्णी सर आम्ही फिरायला जायचो संध्याकाळी मस्त कॉलेजपर्यंत, रिटर्न यायचो, मग गप्पा व्हायच्या आमच्या. शशिभाऊ म्हणून सांगायचे की सुरेश तुमचं काय शिक्षण झालेलं आहे? म्हटलं काही BSc फर्स्ट क्लास आहे, MSc फर्स्ट क्लास आहे, आणि म्हणजे BEd करून टाका. मग 1999 मित्रांनो BEd केलं मी. BEd लाही फर्स्ट क्लास मिळाला मला आणि जवळ 2003 मध्ये वॅकन्सी निघाल्यानंतर या ठिकाणी माझी जॉईनिंग झाली. आजच्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थित नितेश देशपांडे, सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, नानासाहेबांचं व्यक्तिमत्व हे सर्व धर्म समभावाचं व्यक्तिमत्व होतं. मग तुम्ही म्हणणार की आम्हाला कसं काय लक्षात येईल? सर्व धर्मासाठी नानासाहेबांनी या यावल नगरीमध्ये कार्य केलं. 1965 मध्ये शिक्षणामध्ये या नगरीतल्या लोकांची, येणाऱ्या पिढीची चांगली वाटचाल झाली पाहिजे म्हणून सरस्वती विद्या मंदिर या संस्थेची, या शाळेची स्थापना केली. या शाळेची स्थापना करत असताना अगोदर संस्था ही स्थापन करावी लागते आणि ती संस्था होती, आपल्या संस्थेचं नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे, व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटी. मग हे झालं हिंदू धर्मियांसाठी. ही हिंदू धर्मियांसाठी शाळा सुरू झाली, शिक्षण सुरू झालं, नवीन पिढी निर्माण होईल. त्या नवीन पिढीतून चांगले यामधून देशाला हातभार लावणारे जे महत्वपूर्ण घटक असतात ते चांगले डॉक्टर, चांगले इंजिनियर, चांगले उच्चपदस्थ अधिकारी, चांगल्या प्रकारचे शिक्षक, आणि या शाळेने आतापर्यंत बरेच डॉक्टर दिले, बरेच तुमच्यामधूनच अधिकारी निर्माण झाले, बरेच शिक्षक निर्माण झाले, आणि ही दूरदृष्टी नानासाहेबांजवळ होती. केली म्हणजे एक अख्खा तुरुंग बंद होतो, आणि हेच नानासाहेबांनी त्यावेळेस त्यांच्या विचारामध्ये रुजवलं होतं आणि ते कृतीत आणलं होतं. नानासाहेबांबद्दल बोलणे इतका मी काही मोठा नाहीये, पण थोडक्यात जे मी नानासाहेब बघितले, थोडक्यात सांगायचं झालं तर साधी राहणीमान आणि उच्च विचार असं हे व्यक्तिमत्व होतं. मी सरांनी सांगितलं की तुमच्या एवढाच होतो, इथे बसायचो आणि नानासाहेब 1-2 वेळेस आमच्या इथे कार्यक्रमाला आलेले होते आणि त्यांचे विचार ऐकून ते विचार आजही मला इतक्या वर्षानंतर लक्षात आहे. त्यावरूनच आपण विचार करू शकतो की हे व्यक्तिमत्व किती महान असेल. आणि नानासाहेबांकडून घेण्यासारखं, किंवा मी तर म्हणेल की देशपांडे कुटुंबांकडून जर काही घेण्यासारखं असेल तर ते आहे देण्याचं. त्यांनी यावल असो, यावलच्या आजूबाजूला असो किंवा जळगाव जिल्ह्याला असो, इतकं काही दिलेलं आहे की त्यांच्यासारखं आज कोणीही देऊ शकत नाही. सांगण्याचं कारण असं की जेव्हा आम्ही आता आदरणीय भाऊ सोबत असतो काही वेळेस, तर भाऊच्या तोंडून बऱ्याच वेळेस असं निघतं की आम्हाला तर इतकं माहीत नव्हतं, पण त्यांनी जी जमीन असो, पैसा असो किंवा त्यांचं जे प्रेम असो, ते सर्वांना इतकं दिलेलं आहे. आणि त्या देण्याच्या
त्यांच्या भावनेमुळे आज अनेक असे कुटुंब आहेत की ते त्यांचं जीवन जगत आहेत आणि त्याच कुटुंबातले आम्ही एक सर्व इथे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते त्यापैकी एक आहे. त्यांनी आम्हाला इथे सेवेची संधी दिली आणि त्यांनी एक एक शैक्षणिक संस्था इथे त्यावेळेस सुरू केली. त्या शैक्षणिक संस्था त्यांनी जर सुरू केली नसती तर कदाचित आम्ही इथे नसतो आणि इतके कुटुंब त्याच्यावर चालले नसते. आणि परत एकदा सांगतो की नानासाहेबांकडून जर काही घेण्यासारखं असेल तर देण्याची प्रवृत्ती आहे ती आपण हे पाहिजे. त्यांचा नेहमी हात असा राहायचा आणि त्यामुळेच त्यांचं नाव आजही इतक्या वर्षानंतर आपण घेऊ शकतो, एक आदराने घेऊ शकतो. आणि त्यांचीच परंपरा पूर्ण देशपांडे कुटुंब आज पुढे नेत आहेत. आपल्याला माहितीच आहे की देशपांडे कुटुंबांच्या घरी जर आपण गेलो तर कधीही जाऊ, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, आपण कधीही खाल्ल्याशिवाय किंवा पिण्याशिवाय काही घेतल्याशिवाय ते आपल्याला कोणालाच सोडत नाही, मग तो कोणीही व्यक्ती असो. हे खूप त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि आपण सर्वांनी जर ते शिकलं तरच आपण खरं नानासाहेबांच्या प्रतिमेस खरं आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपलं आदरांजली आपण करू शकतो. आणि त्यांचे विचार आपण जर आचरणात आणले तरच आपण या ठिकाणी काहीतरी पुढे जाऊन बनू शकतो. तरी परत एकदा नानासाहेबांच्या या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. मला नावच असं आहे की त्याबद्दल किती बोलावं आणि किती नाही. माझा वैयक्तिक देशपांडे परिवाराशी तेव्हाचा संपर्क आला, त्यामुळे नानासाहेब मी जरी जास्त अनुभवले नसतील तरी पण त्यांच्याबद्दल मी भरपूर जाणून आहे. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल, सांगितलं की नानासाहेब कोण होते, कसे होते, तर मी एकच उपमा देईल की जे तुम्ही सूर्यवंशम पिक्चर बघितला असेल, त्या सूर्यवंशम पिक्चर मधले जे ठाकूर होते, अमिताभ बच्चननी रोल केला होता, त्या ठाकूर साहेबांसारखं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या नानासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं. यावल आणि नानासाहेब हे जणू काही समीकरणच बनलेलं होतं. यावलमध्ये कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही मोठा व्यक्ती आला की तो सर्वात प्रथम आदरणीय नानासाहेब देशपांडे यांच्या घरी भेट दिल्याशिवाय पुढचं कारवाई करत नव्हता. त्याच्यामध्ये तहसीलदार असतील किंवा PSI असतील किंवा आपले आदरणीय जज असतील, इतकं मोठं व्यक्तिमत्व आदरणीय नानासाहेब देशपांडेंचं होतं. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व अशा 3 गुणांचा संगम म्हणजे आपला देशपांडे परिवार आहे. इथं बघितलं तर त्यांनी आपल्या सर्वांसाठी ही मोठ्या वटवृक्ष असलेली शाळा उभी केलेली आहे. त्यात आपण सगळ्यांना शिक्षण घेतो आहोत. मी पण त्यातलाच एक तुमच्या सरकार विषय या शाळेत शिकून मोठा आहे. दातृत्व हे जर बघितलं तर कुणीही त्यांच्या घरी गेला आणि विनमुख परत आला असं आजपर्यंत सुद्धा घडलेलं नाहीये. आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी अनुभव सांगितले, त्यात किरण भाऊ असतील किंवा आदरणीय सूर्यवंशी सर असतील, या सर्व लोकांना नानासाहेबांनी त्यांच्या घरी आश्रय दिला, त्यांच्या परिवारासोबत त्यांना सामावून घेतलं आणि सोबतच सेवेची संधी सुद्धा दिली. यावल शहरीचं नगराध्यक्षपद आदरणीय नानासाहेब देशपांडे यांनी भूषवलं. अशा सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले नानासाहेब देशपांडे आणि या देशपांडे परिवारातले पुढचे घटक म्हणजे आपले आदरणीय रमण काका देशपांडे, शशी काका देशपांडे आणि आपल्या समोर उपस्थित असलेले आपले नितेशजी देशपांडे, हे सर्वजण त्यांचा वारसा समर्थपणे आजपर्यंत सुद्धा पुढे चालवत आहेत. आणि असाच त्यांचा प्रेम, असाच त्यांचं वात्सल्य आपल्या सर्वांना लाभत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. 25 जानेवारी व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो, प्राजक्त झाडावरून ओघळतो त्याचा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला दुःख होत नाही. एखाद्या कर्तृत्ववान, नेतृत्व असलेल्या
दातृत्वाचे गुण संपन्न असा व्यक्ती म्हणजे कैलासवासी नानासाहेब देशपांडे. तुम्हाला त्यांच्याविषयी अनेक अनुभूती किंवा अनुभव आमच्या शिक्षकांनी सांगितले. मित्रांनो, तेजो भास्करासमोर नंददीपाचं काय असा एक प्रश्न असतो. नानासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना आमच्याकडे शब्द नाही आहेत. आमच्या शब्दांची उंची फार कमी आहे, तोडकी आहे. परंतु त्यांचं कार्य आपण जर ऐकलं असेल, पाहिलं असेल, आमचं दुर्भाग्य आहे की आम्ही नानासाहेबांना पाहू शकतो. सर्वसामान्य परिस्थितीतल्या माणसांना त्यांनी नोकरी दिली, ज्यांना गरज होती खरोखर खऱ्या अर्थाने त्यांना या ठिकाणी भाकरी दिली, आणि खरोखरच ते आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्ही त्यावेळेस 5,000 का 500 रुपये भरू शकत नव्हतो, अशी परिस्थिती आमची होती. कुठे आम्हाला थाराच नव्हता त्या गोष्टीचा, परंतु या ठिकाणी आम्हाला त्यांनी थारा दिला, आम्हाला 2 वेळची भाकरी दिली. हेच आमच्यासाठी त्यांचे अनंत उपकार आहे. त्यांचं नाव अनंत देशपांडे, आणि हे अनंताकडून आलेलं तेज म्हणजे आधी त्या तेजाचा प्रकाश आपल्याला दिसतोय, आणि त्या प्रकाशात आपण नावून निघतोय. मित्रांनो, नानासाहेब हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. पेशवांसारखे ते कर्तबगार होते. एखादा महामानव असावा तसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि खऱ्या अर्थाने नानासाहेबांचा या यावल नगरीमध्ये इतका रुबाब होता आणि इतका दरारा होता, तो नुसता वर्षभर न होता, तर त्यांच्या कर्तृत्वाचा दरारा होता, त्यांच्या दातृत्वाचा दरारा होता. त्यांच्याकडे गेलेला कोणीच व्यक्ती खाली हात येत नाही किंवा बिनमुख येत जात नाही. तर हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. जे नानासाहेबांकडे गुण होते तेच आजही रमण भाऊ देशपांडे आणि शशीभाऊ देशपांडेंकडे आहे. मी एकदा पाहिलं होतं की अनेक लोक त्यांच्याकडे येतात, आम्ही त्यांचे साक्षीदार आहोत, परंतु असे सांगण्यासारखं अनेक आहे की एक साखरेचा गरीब चव्हाण सर, एक अत्यंत गरीब असा व्यक्ती आला होता की त्याच्या मुलीचं लग्न होतं. झोपडीत राहणारा मुलीचं लग्न ठरलं, आणि जर लग्नाला पैसे नव्हते आणि तो सहज आला, त्याला एकदम काहीतरी देवानं बुद्धी दिली असेल, रमण भाऊंकडे आला, शशीभाऊ होते घरी, आला आणि बाहेर असा बसून राहिला तिथे एका ओट्यावरती, दगडावरती समोर. आणि मग काही काळानंतर भाऊ आले बाहेर, रमण भाऊ आले, त्याच्यानंतर मी पण त्यांच्याबरोबर होतो. आम्ही दोघं जण तिथे सहज बसलो गप्पा मारत, आणि तो समोर व्यक्ती बसलेला दिसला भाऊंना. 5-10 मिनिटं झाले असेल कुठेतरी, पण अर्धा तास झाला तरी हा व्यक्ती जात नाही. मग सहज त्यांनी विचारलं की भाऊ कुठून आलास? मग मी त्याला बोलवायला गेलो, विचारपूस केली. त्यांनी नाव सांगितलं की मी साखरेतून आलोय म्हणे. नाव सांगितलं भाऊंना. मग भाऊंनी त्याला बोलवलं आणि विचारलं का बाबा तू केव्हाचा इथे बसलाय, तुला काय पाहिजे, कसं, म्हणजे काय निमित्तानं. तर त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की म्हणे माझ्या मुलीचं लग्न आहे, आणि लग्न आता अगदी 15 दिवसावर आलेलं आहे, आणि माझ्याकडे पैसे नाहीये. म्हणजे नानासाहेब असं व्यक्तिमत्व होतं की ते सर्वस्पर्शी ज्ञान त्यांना होतं. मग तो इतिहास असो, इंग्रजी असो, किंवा व्यावहारिक गणित असो, किंवा सामाजिक बांधिलकी असो, या सर्व बाबतीत त्यांचं खूप त्यांना नॉलेज होतं, ज्ञान होतं. आणि कलावंतांबद्दल त्यांचं एक विशेष जिव्हाळा आणि प्रेम होतं. त्यांच्याकडे अनेक प्रकारचे नाटक वगैरे प्रयोग व्हायचे. 1936च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये फैजपूरला जे मोठे मोठे लोक आले होते, त्यात सरदार वल्लभभाई पटेल पण होते. सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्याकडे, त्यांच्या घरी एक दिवस मुक्कामी राहिले होते. त्यांच्याबरोबर अजूनही मोठे मोठे नेते होते, असं ते अजूनही सांगतात. मनाला हे वाटतं की किती मोठे व्यक्तिमत्व. शरद कळवळकरांचं नाटक आसावरी, दुसरं नाटक, हे नाटकाच्या निमित्तानं त्यापूर्वी दामू अण्णा मालवणकर नाटक कंपनी यावलला आली होती. हे मोठे नाटक कलाकार आहेत. शरद कळवळकर असो, स्मिता तळवळकर असो, दामू अण्णा मालवणकर असो, हे मोठे मोठे कलावंत. रमेश देव, त्यांच्या पत्नी सीमा देव आणि राजा गोसावी
राजा गोसावी हे सिनेक्षेत्रातलं मराठीतलं खूप मोठं नाव, नाटकातलं, सिनेमातलं. तर ते जळगाव जिल्ह्यातलं कोणी भेटलं, यावलचंच नव्हे, ते जळगाव जिल्ह्यातलं कोणी भेटलं की ते आधी यावलचं आणि नानासाहेबांचं नाव त्यांच्याजवळ काढायचे. म्हणजे इतकं छान आहे. आता लग्न आहे, किती पाहिजे काय त्याला सांगावा. पटकन भाऊ घरामध्ये गेले आणि त्यांच्यासाठी 10,000 रुपये त्यांनी आणले. ही 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांनी 10,000 रुपये त्यांना कॅश दिले आणि तेव्हाच माझ्या समोर सांगितलं की हे पैसे परत करायचे नाही. व्यक्तिमत्व आहे, मोठे व्यक्तिमत्व आहे, हे दातृत्व आहे. हेच जर व्यक्ती इतके मोठे आहेत विचारानं, तर ते नानासाहेब किती विचारानं उच्च असतील हे आपल्याला परिस्थिती कळते. तर तोच वारसा आमचे नितीश कुमार आणि राहुल देशपांडे हे दोघही भाऊ या ठिकाणी चालवत आहेत. मित्रांनो, अशा प्रकारचे व्यक्ती पुन्हा होणे नाही. अशा प्रकारच्या व्यक्ती पुणे होणार ना. पुन्हा सांगतो मी की असा व्यक्ती कधीच होणार नाही पुन्हा. आणि खरोखर तुम्हाला सांगतो ना, अशी व्यक्ती ओळखायला सुद्धा माणसाची त्याला हे लागतं, बुद्धी लागते. किंवा एखादी रत्न जर पारखायचं म्हटलं तर रत्न पारखीच लागतो. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं की त्यांच्याबद्दल किती शब्द आपण वापरले चांगले, किती आपण विशेषणे वापरले, तर ते कधी आपले विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि अजूनही जर शाळेचं नाव घेतलं की त्यांना वाटतं की नाही, सरस्वती विद्या मंदिर 1 नंबर शाळा अजूनही आहे. मित्रांनो, पंचक्रोशीमध्ये आपल्या शाळेचं नाव आहे ते नानासाहेबांमुळेच. हे नानासाहेबांचं कर्तृत्व आहे. या कर्तृत्वाची उंची आकाशापर्यंत आहे आणि ही आकाशाला भेटलेली उंची अजूनही तशीच आहे. त्याच्यामध्ये अजूनही कोणत्याच प्रकारचा फरक झालेला नाही. आणि खरोखर या ठिकाणी शाळेमध्ये संस्कार आणि शिक्षण या दोघही गोष्टी एकत्र दिल्या जातात. आमचे सर्व गुरुजन वर्ग, सर्व शिक्षक बंधू भगिनी अतिशय मनापासून या ठिकाणी अध्ययनाचं काम करत असतात. आणि ते निव्वळ म्हणजे एक नानासाहेबांबद्दल, शशीभाऊंबद्दल, रमण भाऊंबद्दल असलेला आदर आणि प्रेम याच भावनेतून हे सर्व कार्य या ठिकाणी चालत असतं. मित्रांनो, अशा या मोठ्या व्यक्तीचे विचार आपण या ठिकाणी अंगीकारले पाहिजे आणि हे विचार आपल्याला भविष्यात केव्हाही कुठे कामास येतील. नानासाहेबांचे आमच्यावर अनंत उपकार आहे, शब्दात आम्ही व्यक्त करू शकत नाही. आणि याच विचारांची एक मंजिरी त्यांच्या चरणी मी आज अर्पण करतो आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद, सर्वांचे आभार. 25 जानेवारी म्हणजे नानासाहेबांचा आठवण दिवस म्हणजे, कारण हे असं व्यक्तिमत्व होऊन गेलं. आम्ही त्यांना बघितलेलं नाही, पण इतरांच्या सांगण्यावरून की असं हे या यावल नगरीमध्ये व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये साम्य होतं. म्हणजे जसे ते बोलायचे तसे ते वागायचे आणि सर्व समाजाबद्दल त्यांना आपुलकी होती. आपण आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून ते सर्व ऐकलंय की तो कोणताही समाज असो, त्या समाजासाठी म्हणजे तळागाळातील समाजासाठी त्यांची प्रगती व्हावी, उन्नती व्हावी आणि सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येक जण हा पुढे असावा ह्या उद्देशाने ह्या यावल नगरीमध्ये त्यांनी आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवला. अशा या व्यक्तिमत्वाच्या स्मरणासाठी आपण या ठिकाणी, आठवणीसाठी या ठिकाणी आपण सर्व इथं जमलेलो आहोत आणि ती एक खूप महत्त्वाची बाब आहे. आणि ह्या सर्व आठवणी आपणास ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्व शिक्षक, जसं बारवे सर, चव्हाण सर, सूर्यवंशी सर, आपले दीपक पाटील भाऊसाहेब, जोशी भाऊसाहेब आणि आपले मुख्याध्यापक, या सर्वांनी ह्या सर्व आठवणी जागृत केल्या. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष मी या सर्वांचे आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी सर्व अतिशय शांततेने बसलात आणि आपण ते सर्व काळजीपूर्वक ऐकून घेतलं.
त्यामुळे आपले हे आभार मानणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि विशेष करून की नानासाहेबांचे जे नातू नीतीजी हे आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. पुढील सूचना ज्या आहेत त्या वैद्य सर देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आपण सर्वजणांनी आज 25 जानेवारी 2024 आमचे आदरणीय नानासाहेब यांच्या स्मृतिदिनाच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार. नानासाहेबांच्या स्मृतींचा आठवणींचा हा उजाळा असाच निरंतर पुढे राहणार, कारण की एक असामान्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे नानासाहेब. पुनश्च एकदा व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटी तथा सरस्वती विद्या मंदिराच्या वतीनं आदरणीय कैलासवासी नानासाहेबांना या ठिकाणी विनम्रपणे आम्ही अभिवादन करतो. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.